प्रणालीला बघून गेल्यावर लगेचच आकाशचा नकार आला. कदाचित त्याला ती पसंत नव्हती. तिला वधूपरीक्षण, पाहणी हे सगळं कंटाळवाणं वाटायचं. पण आईबापांच्या समाधानासाठी नटून ठेवून बसायची. आईला तिने कित्येकदा समजवले, आई, असे एकदा बघून कोणी आवडतं का? आणि एका भेटीत समोरची व्यक्ती कळते का? अगं पोरी, आपले संस्कार आहेत म्हणून आई तिला गप्प करायची. त्याचा नकार येणे साहजिकच होतं. तो उंचपुरा, गोरा गोरा पान राजबिंडा. त्याच्या पुढे प्रणाली सावळी होती. नाकी डोळी एकदम सरस, चारचौघीत असूनही उठून दिसत होती. पण आपल्याकडे पहिलं प्राधान्य मुलीच्या रंगाला दिलं जातं. काकूनास ठाऊक, पण प्रणालीने फार मनावर लावून घेतलं नाही. कारण हे असं होणं याची पूर्वकल्पना तिला होती. तिला ना कोणाला तरी जाणून समजून पारखून लग्न करायचं होतं. हे असं चहा पोह्याच्या पाहणीवर तिचा विश्वास नव्हता. कोणीतरी नकळत जीवनात यावं, तो समोर असताना वेळेचं बाण नसावं, त्याच्या डोळ्यात हरवून जावं, श्वासात त्याचाच अस्तित्व असावं, अगदी परिगतेतल्या राजकुमारीसारखं त्याने नकळत हृदयात शिरावं. प्रणाली असं स्वप्न पाहतच होती. तितक्यात तिची मैत्रीण तिच्या रूममध्ये आली. तरी तिला भानच नव्हतं. ती आपल्या विश्वातून अजूनही परतली नव्हती. अवनीने तिला जरा जोराने हलवलं. काय ग, कुठे हरवलीस? प्रणाली भानावर आली. अगं काही नाही, पॅकिंगमध्ये. पॅकिंग कधी करायचं म्हणून विचार करत होते. प्रणाली आणि तिच्या मैत्रिणी एक टूर पॅकेज घेऊन नेक्स्ट वीकमध्ये शिमला टूरला जाणार होत्या. प्रणालीची पॅकिंग झालेली. आज ती रवाना होणार होती. ती प्रथमच काहीतरी थ्रिलिंग करत होती. थ्रिलिंग म्हणजे काय? विशेष काही नाही. विमानाचा पहिलाच प्रवास ती करणार होती. ती तिच्या सीटवर बसली आणि आय मास्क लावून घेतला. तिच्या बाजूच्या सीटवर एक तरुण येऊन बसला. ती विमान टेक ऑफ होताना दोन्ही हात जोडून देवाची आराधना करत होती. त्याला हसायला आले. तो म्हणाला, पहिल्यांदाच प्रवास करताय का? तिने उत्तर दिले, हो. काळजी करू नका, बस थोडा वेळ. एकदा टेक ऑफ झालं की भीती नाही वाटणार. तिला झोप लागली आणि नकळत तिने त्याच्या खांद्यावर आधार घेतला. अनाऊन्समेंटने जाग आली. तिने मास्क काढला आणि स्वतःला त्याच्यापासून सावरलं. त्याचाही डोळा लागला होता. तिने निरखून बघितलं. तो तिला बघायला आलेला आकाशच होता. तोही जागा झाला आणि तिला बघून त्यालाही आश्चर्य वाटलं. दोघेही नजर चोरत होते. शेवटी त्याने सुरुवात केली. एकट्याच का? ती म्हणाली, नाही, मैत्रिणी आहेत सोबत. मोजक्या शब्दात उत्तर दिले. तो म्हणाला, आय एम सॉरी, मी होकार नाही दिला. तिने क्षणाचाही विलंब न करता लगेचच प्रत्युत्तर दिलं. इट्स ओके, डोंट सॉरी. प्रत्येकाने स्वतःच्या जोडीदाराविषयी एक छबी बनवलेली असते. आपला भावी जोडीदार कसा असावा आणि मी त्या छबीमध्ये बसले नाही. तुमचा दोष नाही त्यात. आय एम अंडरस्टँड. त्याला नवल वाटलं. किती कॅज्युअल घेतलं तिने. विमान लँड होणार इतक्यात तिने नकळत त्याचा हात घट्ट पकडला. लक्षात आल्याबरोबर लगेचच सोडला. टूर प्लॅनवर त्यांना काही सूचना देत होते आणि ती नजरेने अवनीला सांगत होती, हाच बघायला येणारा. अरे वा, किती हँडसम आहे ग. आता 15 दिवस हा आपल्यासोबत असणार. किती योगायोग आहे ना. मी ट्राय करू का? अवनीने तिला उगाचच चिडवलं. आधी रूममध्ये लगेच फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी यायचं आहे, प्रणाली म्हणाली. प्रणालीच्या मैत्रिणी आणि त्यांचं मस्त पटायचं. त्याच्या व्यक्तिमत्वाने सगळ्याच जणी अगदी भारावून गेल्या होत्या. एकटी तीच त्याच्याशी जास्त बोलणे टाळायची. त्या दिवशी एक क्लबमध्ये बॉलिवूड थीमवर कार्यक्रम आयोजित केलेला होता. आज प्रणाली खूप सुंदर दिसत होती. ऑफ व्हाईट रंगाचा लॉंग गाऊन, मस्तच फ्रेंच नॉट टाकलेली, त्यातला डार्क रेड कलर गुलाब. त्यात आज जरा लाईट मेकअप केला होता. कमानदार ओठांवर गडद मेरून रंगाची लिपस्टिक लावलेली. कपल डान्स करायचा होता. सर्वजण आपापले जोडीदार निवडून सहभागी झालेत. प्रणाली एकटीच खुर्चीत बसलेली होती. त्यांच्या युनिटमधल्या एका व्यक्तीने आकाशला हात पकडून तिच्याजवळ आणलं आणि त्यांना जॉईन व्हायला सांगितलं. थोडं संकोचून आकाशने हात पुढे केला. प्लीज. ती पण कोणतेच अडेबिडे न घेता त्याच्या हातात हात देत साथ देऊ लागले. म्युझिक बंद झालं. सर्वांची नजर त्या दोघांवर होती, कारण अजूनही ती दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून होते. कोणीतरी माईकमधून बोललं, मोस्ट रोमॅन्टिक अँड ब्युटिफुल कपल. टाळ्यांच्या आवाजाने दोघंही भानावर आले. नेक्स्ट राऊंडमध्ये गाणं म्हणायचं होतं आणि प्रणालीचं नाव तिच्या मैत्रिणींनी सजेस्ट केलं. तिला ध्यानीमनी नसताना तिच्या मैत्रिणीने तिला स्टेजवर पाठवलं. तिने लता दीदींचं दिल दिल तो है दिल दिल का एतबार क्या कीजिए म्हटलं
आकाशची नजर तिच्यावरून हटेना. तो बस खल्लास. त्याची विकेट पडली. हॉटेलमध्ये परतताना त्यांनी क्या बात है म्हणत तिच्या गाण्याला भरभरून दाद दिली. दोघंही सोबत सोबत चालत होते. नकळत चालताना त्यांचा हात तिच्या हाताला स्पर्शून जायचा आणि ती थोडी दूर सरकायची. आकाशने तिला विचारले, थोडा वेळ इथे लॉनमध्ये बसायचं का? चालणं पडलंय. ठीक आहे म्हणून तिने होकार दिला. दोघेही तेथे बसले. काही वेळ निशब्द शांतता होती. उद्याला निघायचं आहे. 15 दिवस कसे गेलेत कळलेच नाही. ती परत शांत झाली. त्याने परत बोलायला सुरुवात केली. आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहे. तिने थँक्यू म्हणून निघायचं का विचार. कदाचित तो बोलायचा बहाणा शोधत होता आणि तिच्या मनात असूनही ती बोलत नव्हती. तो म्हणाला, एक विचारू, मी बघायला आलो तेव्हा जर होकार दिला असता तर तुमची पण संमती असती का? ती आधीच रोखठोक बोलणारी. तिने स्पष्टच सांगितलं, असे एका भेटीत आपण जीवनाचा जोडीदार नाही निवडू शकत. ज्याच्याविषयी काहीच माहीत नाही, ज्याला कधीच बघितलं नाही, त्याच्याबरोबर फक्त बायोडाटावर लिहिलंय म्हणून कसा विश्वास ठेवायचा? आईबाबांचं तर सगळं ऐकावं लागतं. लोकांना मुलगी कशी असली तरी चालते, पण रंग फार महत्त्वाचा वाटतो. त्याला समजलं की ती त्याच्याविषयी बोलते आहे. खरं म्हणजे दोघांनाही उठून रूममध्ये जायची इच्छा नव्हती. गेल्या काही दिवसात काहीतरी दोघांनी नाही झालं होतं. तो बोलू शकत नव्हता, कारण त्याने फक्त रंगामुळेच नकार दिला होता आणि परत एका वाटेवर ते दोघंही एकत्र आले. खूप वेळ झालाय, मला झोप येते, मी निघते म्हणून ती निघून गेली. याची झोप मात्र उडाली होती. तिने जसं रूममध्ये पाऊल टाकलं तशाच सगळ्या मैत्रिणी तिच्या भोवताल जमल्या आणि काय झालं म्हणून विचारू लागल्या. कुठे काय, असं काहीच नाही म्हणून सुटका केली आणि झोपायला गेली. म्हणजे तिलाही झोप येत नव्हती. सकाळी परत निघायचं होतं. तिच्या बाजूला यावेळी अवनी बसलेली होती. अवनीने खरं आकाश तिला तिला तिने बसायचं आहे म्हणून सांगितलं आणि तो प्राणिनीजवळ आला. त्याने एका श्वासात तिला विचारलं, प्रणाली, मी कार्ड पाठवीन तुला लग्नाचं, येशील माझ्या लग्नाला? तिने अगदी सहज हो म्हटलं. दोघेही काहीतरी हरवल्यासारखे बसलेले होते. विमान लँड झालं. दोघेही आपापल्या दिशेने निघाले. 8 दिवस झालेत. आज 3 आठवड्यापासून ती कुठेही गेली नव्हती. सारखी आपल्याच विचारात असायची. जरी त्याच्या गुंतली नसली तरी त्याने नकार द्यायला कारणही होतं. म्हणून काहीच विचार न करता त्याला विसरणे हा एकच पर्याय तिने मनाला समजवला आणि नेहमीप्रमाणे ती अवनीच्या घरी गेली. परत आली तेव्हा एक गाडी बाहेर दिसली. कोणीतरी पाहुणे आले असणार, तिला अंदाज आला. आतमध्ये येताच सरकन छातीत धडकी भरली. आकाश बसलेला होता. तिच्या लक्षात आलं तो पत्रिका द्यायला आलेला असणार. तिच्या बाबांनी प्रणालीला सांगितलं की त्याला तिच्याशी बोलायचं आहे. बाहेर बागेत बसलं तरी चालेल म्हणून परवानगी दिली. अच्छा, बाबांनाही इम्प्रेस केलेलं दिसतंय, ती मनातून पुटपुटली. घराजवळ बागेत जाऊन एका बाकड्यावर दोघेही बसले. काय पत्रिका घेऊन आलात का? तिने सरळ विचारले. नाही, एक मुलगी मनात बनली आहे, पण तिला आम्ही आवडतो का हे विचारायला आलो. तिचं म्हणणं पटलंय मला. एकदा बघून कोणाला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून नाही निवडू शकत. त्याला परखावं लागतं. एकदा शिमला टूर करावी लागते. एखादी शिमला टूर करावी लागते. झोप लागली तर खांद्याचा आधार घ्यावा लागतो. ती मनातल्या मनात हसत होती. प्रणाली, तेव्हा तू माझा होकाराची वाट बघितलीस. आज तुला ठरवायचं आहे. त्याने तिथलंच एक फूल तोडलं आणि अगदी गुडघ्यावर बसून तिला विचारलं, विल यू मॅरी मी? खऱ्या प्रेमाचा रंग, रूप याला महत्त्व नसते. लाईफ हे असंच असतं. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांग. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.